पुढे बघूयात पुण्यातली राजकीय परिस्थिती। पुणे लोकसभा मतदारसंघ तसा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र 2014 नंतर पुण्याचा गड भाजपाच्या ताब्यात आहे। यावेळेस भाजपा हॅट्रिक करणार की काँग्रेस आपला बालेकिल्ला परत मिळवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। कल महाराष्ट्राचा यामध्ये आपण घेणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा। कोण होणार पुण्याचा खासदार? भाजपचे हॅट्रिक की काँग्रेसचं कमबॅक? पुण्यात वंचितचा किती परिणाम? पुणे म्हटलं की काँग्रेस 2014 पर्यंत राजकीय पटलावर पुण्याची ओळख अशी होती, मात्र त्यानंतर चित्र बदललं। 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा भाजपने पुण्यात विजय मिळवला। पुण्यातील विधानसभा आणि महापालिका या सगळ्यांचं संख्याबळ पाहिलं तर सध्या भाजपच पुण्यामध्ये वरचढ असल्याचं दिसतंय। याच भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। धंगेकर हे सध्या पुण्यातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते आहेत, तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। धंगेकर आणि मोहोळ दोनही उमेदवार तितकेच लोकप्रिय आणि मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत, तर वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे पुणे लोकसभेची लढत यंदा जोरदार होणार आहे। हा पुणेकरांचा बालेकिल्ला आहे। पुणेकर मतदान करणारे, पुणेकर सुज्ञ आहेत। गेली 10 वर्षामध्ये पुण्याला काय दिलं हा विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि आज शेतकऱ्यांपासून तर महिलांपासून तर विद्यार्थ्यांपासून सगळे लोक चिंतेत आहे आणि आज जी आश्वासनं दिली ती कुठल्याही पद्धतीने पूर्ण झालेली नाहीत। आणि शेवटी नागरिक हे विकासाला मत देतात, हे प्रगतीला मत देतात आणि भविष्यालाही मत देतात। भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतं, या देशाचं कोणाच्या हातात भविष्य सुरक्षित राहू शकतं, कोण देशाचा विकास करू शकेल, जागतिक स्तरावरती देशाला अधिकचं चांगलं स्थान कोण मिळवून देईल, हा सगळा विचार होऊ शकतो। कारण ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मनात नाही, कुणाच्याच मनात याबद्दल शंका नाही। एक नजर टाकूया पुण्याच्या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय कारकिर्दीवर। रवींद्र धंगेकर हे 4 वेळा नगरसेवक होते। शिवसेना मनसेनंतर ते काँग्रेसमध्ये आले। 2009 ला कसब्यामध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात केवळ 7000 मतांनी पराभव झाला। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला। तर मुरलीधर मोहोळ हे 4 वेळा नगरसेवक राहिले आहेत। पुण्याचे महापौर म्हणूनही त्यांनी काम बघितलंय। स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर परिषदेचे उपाध्यक्ष, पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे संचालक, PMPMLचे संचालक म्हणून सुद्धा मोहोळ यांनी काम केलं। मागील 2 निवडणुकांप्रमाणे यंदाची निवडणूक ही भाजपसाठी एकतर्फी नसणार आहे। दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत। एक नजर टाकूयात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू कोणकोणत्या आहेत त्यावर। रवींद्र धंगेकरांची वैयक्तिक लोकप्रियता आहे, सर्वसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख आहे। मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे। ठाकरे गट आणि पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे। तर मुरलीधर मोहोळ यांच्या मागे 100 नगरसेवकांचं पाठबळ आहे। पक्ष संघटनेची मोठी ताकद त्यांच्यासोबत आहे। 6 पैकी 5 आमदारांची ताकद मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमागे। मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे। बाय इलेक्शनची गणितं नेहमीच वेगळी असतात, पण जेव्हा लोकसभेची इलेक्शन होती तेव्हा जो सर्वसामान्य नागरिक असतो तो 2च लोकांना पाहतोय। एक तर पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजी पाहिजे का समोर इंडिया अलायन्समधनं त्यांना राहुल गांधी पाहिजे। आणि ह्या दोघांची जेव्हा कंपॅरिझन होती तेव्हा कुठली तुलनाच होत नाही आणि त्यामुळं लोकांच्या मनातला निश्चय हा पूर्ण झालेला आहे की नरेंद्र मोदीजींनाच पंतप्रधान करायचं। आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुण्यातनं आपले मुरलीधर अण्णा मोहोळ हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। पुणे लोकसभेमध्ये दोन्ही उमेदवार तगडे आहेत, त्यामुळे आत्ताच आडाख हे बांधणं थोडं कठीण होणार आहे। त्यामुळे पुण्यात कोण सरस ठरणार, मोहोळ की धंगेकर, याची उत्सुकता कायम असणार आहे। नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे।